नमस्कार. ठाणे वैभवच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये चॅट टाईम कार्यक्रमात आले आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आनंद परांजपे. परांजपे नमस्कार. आणि आज आपण त्यांच्याशी दिलखुलास बातचीत करणार आहोत. श्री परांजपे 2008 साली प्रथम लोकसभेत निवडून गेले ठाणे लोकसभा मतदारसंघातनं. तेव्हा ते शिवसेनेत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमधनं कल्याण मतदारसंघातनं सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. परंतु पुन्हा एकदा ते ठाण्यात आलेले आहेत, जे त्यांचं होम ग्राउंड आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या होम ग्राउंडवर आता त्यांनी नेमकं कोणची व्यूहरचना आखलेली आहे आणि ह्या निवडणुकीला ते कसे सामोरे जाणार आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडनं. परांजपे, आपल्याला तसा हा मतदारसंघ नवीन नाही, परंतु 2008 त्यानंतर आपण पुन्हा एकदा निवडून आलात कल्याणमधनं. ठाणं आता खूप बदललेलं आहे. तर आता या बदललेल्या मतदारसंघात आपण कशा पद्धतीने मतदारांना सामोरे जातात? 2008मध्ये ज्या वेळेला लोकसभेची पोटनिवडणूक झाली त्यावेळेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा जवळजवळ 14.5 विधानसभाचा मतदारसंघ होता. डिलिमिटेशन झाल्यानंतर ठाणे लोकसभा त्यातनं वेगळं झाली, कल्याण लोकसभा वेगळी झाली. 2009 ते 14 या कालखंडामध्ये कल्याणचा खासदार होतो. 14 साली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कल्याण इथनं उमेदवार म्हणून ती निवडणूक लढली. 2008-9चं ठाणं आणि 2019चं ठाणं हे झपाट्याने बदललेलं ठाणं आहे. ठाणं हे केवळ सांस्कृतिक जुनं ठाणं न राहता घोडबंदर रोडला जे झपाट्याने शहरीकरण झालं, जे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील किंबहुना मुंबईतील काही भागातील लोक येऊन घोडबंदर रोडला राहिली. त्यामुळे मूळ ठाणं आणि बदललेलं ठाणं हे आजचं ठाणं 10 वर्षांमध्ये बरंच काही पुढे सरकलं आहे. पण प्रश्न तेच आहेत. विकासाच्या बाबतीमध्ये विकास 2008-9, 12-13, 14 नंतर थांबल्यासारखा वाटतो. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये लोकांच्या अजेंडा घेऊन, लोकांचे प्रश्न घेऊन जाऊन थेट मतदारापर्यंत जाण्याची व्यूहरचना उमेदवार म्हणून आहे. आपण बदललेल्या ठाण्याचा उल्लेख केलात. म्हणजे पूर्वीचं जे ठाणं आणि त्याचं जे मराठीपण आहे ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि जो नवीन ठाणेकर आलेला आहे तर कॉस्मोपॉलिटन हे शहर झालेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही मग आपला उमेदवार सुशिक्षित असावा ही यावेळची तुमची बऱ्यापैकी एक एम्फसिस तुम्ही त्याच्यावर ठेवलेलं आहे. तर हे सुशिक्षित असणं नसणं याचा कसा काय परिणाम होत असतो? ठाणा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा लोकसभेमध्ये बोलणारा, ठाण्याचे प्रश्न आग्रहीपणे मांडणारा आणि किंबहुना ते सोडवणारा खासदार, अशी जाज्वल्य परंपरा, उज्ज्वल परंपरा स्वर्गीय रामभाऊ म्हाळगिण यांनी ठाण्याचं नेतृत्व लोकसभेमध्ये केलं. त्यानंतर काही काळासाठी जगन्नाथ पाटील साहेब होते, स्वर्गीय प्राध्यापक राम कापसे होते, माझे वडील स्वर्गीय प्रकाश परांजपे होते, त्यानंतर मी काही काळाकरता होतो, नंतर डॉक्टर संजीव नाईक होते. ठाण्याच्या खासदारांनी नेहमी लोकसभेमध्ये विविध मुद्द्यावर ठामपणे ठाणेकरांची बाजू, नवी मुंबईतील जनता असेल, मीरा भाईंदरची जनता असेल, ग्रामीण ठाणं ज्यावेळेला होतं ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठळकपणे मांडणारा खासदार ठाण्याचा राहिलेला आहे. दुर्दैवाने गेल्या 5 वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी इथनं निवडून गेले, संसदीय पटू म्हणून आपली छाप त्या लोकसभेमध्ये ते पाडू शकले नाहीत. उच्च शिक्षित, अल्पशिक्षित ह्याच्यापेक्षाही ठाण्याचा खासदार हा जागरूक, बोलणारा, लोकांचे प्रश्न मांडणारा आणि वेळेप्रसंगी त्या भूमिका घेणारा असला पाहिजे, ही जनसामान्य ठाणेकरांची भावना आहे. आणि म्हणून ठाण्याचा खासदार कसा असावा ह्याचा निर्णय ठाणेकरांनी घ्यावा, हा त्याच्या मागचा हेतू आहे. सुशिक्षित असणं हा जसा तुमच्या बाजूने एक मुद्दा जातो, तसंच तुमच्या थोडंसं विरोधी एक मुद्दा असा पण जातो आणि त्याचा तुम्ही कसा डिफेन्स कराल, त्याचा कसा तुम्ही बचाव करणार, हा एक मोठा प्रश्न आहे. की आपले वडील 4 वेळेला ह्या मतदारसंघाचे खासदार होते. ते शिवसेनेचे अत्यंत अभ्यासू असे खासदार म्हणून त्यांचा लौकिक होता. परंतु ती शिवसेना आपण सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात, तर हा एक कुठेतरी शिवसेनेतर्फे मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे की हे आपल्यातनं गेलेले आहेत आणि ज्याला खरं म्हटलं तर अनपार्लमेंटरी शब्द आहे तो, परंतु आपल्याला सोडून गेलेला माणूस आहे, गद्दार आहे, अशा पद्धतीचा एक प्रचार तुमच्या विरुद्ध करतायत. तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? मी जसं बोललो ना की बदललेली शिवसेना, हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसेना आणि आजची
माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांची शिवसेना ही बदललेली शिवसेना आहे. ज्या कुटुंबाने 2 पिढ्या शिवसेनेची सेवा केली, म्हणजे माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून 1966, म्हणजे त्यावेळेला मला आठवतं लहान असताना की सतीश प्रधान साहेब होते, मोदा जोशी होते, त्यानंतर दिघे साहेब आले. ह्या पिढीने शिवसेना इथे घडवली, जनसामान्यात ती पोचवली. त्यामुळे ज्या कुटुंबाने 1966 पासून ते 2008पर्यंत वडिलांनी शिवसेनेची सेवा केली, मी 1989 पासून 2012पर्यंत शिवसेनेची सेवा केली. शिवसेनेची परिभाषा निष्ठावंत आणि गद्दार ही बदललेली आहे. त्यामुळे फारसं त्याला मी महत्त्व देत नाही. जे शिवसैनिक निष्ठेने अनेक वर्ष काम करत आहेत ते आजही शिवसैनिकच राहिले, पण ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेचा विरोध केला, काहींनी महापालिकेच्या वेळेला शिवसेनेमध्ये नगरसेवक पदासाठी प्रवेश घेतला, काहींनी आमदारकीसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला, काहींनी खासदारकीसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि ते आज शिवसेनेचे निष्ठावंत झालेले आहेत. आणि ज्या कुटुंबाने 40-44 वर्ष पक्षाची सेवा केली हे गद्दार झालेलं आहे. त्यामुळे फार त्याला महत्त्व न देता आजही माझ्या घरी, माझ्या कार्यालयामध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुखांचं चित्र आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चित्र आहे आणि आमच्या परांजपे कुटुंबियांचं ऋणानुबंधन त्यांच्याबरोबर आजही आहेत, ते कायम राहतील. त्यामुळे शिवसेनेने आज मला गद्दार म्हटलं तरी मला फरक पडत नाही. माझं कॉन्शियस हे क्लिअर आहे. शिवसेनेमध्ये असताना एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून शिवसेनेची मी सेवाच केलेली आहे. लॉटे ह्याला जोडून एक आपल्याला असंही म्हणता येईल की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचेसुद्धा फार घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे सुद्धा व्यक्तिगत संबंध असू शकतात. अर्थात शिक्षणाचा मुद्दा आपण जो मगाशी म्हणालात तर त्यालाच अनुसरून मला एक म्हणायचं होतं की हे शहर जे आहे, म्हणजे आपला जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्मार्ट शहरांची संकल्पना आता पुढे राबवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तर आपण 2008 साली हे प्रतिनिधित्व केलं, तर त्यावेळी अर्धवट राहिलेली कामं किंवा त्यावेळची जी कामं आपल्या मनात होती ती आता कशी पुढे न्यायची, स्मार्ट सिटी करण्याच्या संदर्भात तुमचं काम कसं असेल? 2008-9 साली ज्यावेळेला केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं तेव्हा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन आणि बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पुअर ह्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरसाठी UPA सरकारने जवळजवळ 1100 करोड रुपये ठाणे महानगरपालिकेला दिले, नव्या मुंबई महापालिकेला दिले आणि मीरा भाईंदरला दिले. त्यावेळेला फोकस हा इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोजेक्ट्स करण्यावर अधिक होता. त्या पैशामधनं जवळजवळ 10 ते 12 हजार झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी घरं बांधण्यात आली. मूलभूत सुविधा म्हणजे नाले असतील, STP प्लांट असतील, ह्या प्रोजेक्ट्सना सँक्शन त्यावेळेला देण्यात आलं. दुर्दैवाने आत्ताच्या भाजप सरकारमध्ये जे स्मार्ट सिटीचा कन्सेप्ट आलेला आहे ह्याच्यामध्ये वाढत्या ठाणे शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स असतील ह्याला इम्पॉर्टन्स न देता डिजिटल इंडिया, वायफाय इंडिया अशा सगळ्या ब्युटिफिकेशनचे प्रोजेक्ट्स ह्याला जास्त महत्त्व देण्यात आलं. माझी संकल्पना ठाणे शहराबद्दलची अशी आहे की ठाणे शहर केवळ स्मार्ट नसून ते सस्टेनेबल आणि सेल्फ सफिशियंट ज्यावेळेला शहर होतं त्यावेळेला ते अधिक चांगलं होतं. आज भाजपच्या राज्यामध्ये ठाणे हे स्मार्ट होत नसून ठाणे हे बकाल होत चाललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. प्राधान्यक्रम चुकला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, माझं स्पष्ट म्हणणं आहे की आज ठाण्याला गरज आहे सक्षम परिवहन सेवेची, ती आपण देऊ शकत नाही. ठाण्याला गरज आहे सायंटिफिक डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची, ते आपण देऊ शकत नाही. ठाण्याला गरज आहे की जे सिवेज निर्माण होतं याचं प्रोसेस होऊन STP प्लांटमध्ये मग ते ठाणे खाडीमध्ये सोडलं गेलं पाहिजे, याची आपण आजपर्यंत सोय करू शकलेलो नाही. ठाण्याचे ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, 3 हातनाक्याला प्रचंड ट्रॅफिक होतो, हा प्रश्न आपण सोडू शकलेलो नाही. घोडबंदर रोडला प्रचंड ट्रॅफिक होतो, हाही प्रश्न आपण जे मूलभूत प्रश्न आहेत, प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न आहे, क्लस्टरमध्ये आपण म्हणतो की विकास होणार पण तो नेमका कसा होणार हे लोकांना अजून कळत नाही. मूलभूत सुविधा न सोडवता केवळ डिजिटल इंडिया, वायफाय इंडिया आणि काहीतरी आपण कॉम्प्युटरायझेशनचं प्रचंड काहीतरी प्रगती केलेली आहे असा आविर्भाव जो सत्ताधारी शिवसेनेकडनं केला जातो आहे, त्यामुळे त्यांचा प्रायोरिटी चुकलेली आहे. शहराच्या मूलभूत समस्या न सोडवता ज्याची गरज आत्ता नाही आहे
त्या प्रोजेक्ट्सवर वायफळ पैसे खर्च केले जात आहेत आणि प्रचंड भ्रष्टाचार त्याच्यात नव्हतो, हा माझा थेट आरोप आहे. एक फार जिव्हाळ्याचा प्रश्न ठाणेकरांच्या दृष्टीने आहे, म्हणजे तसे अनेक आहेत. आपण ठाण्यातनं मुंबईला जाताना जो टोल भरतो, तर तो टोलच्या संदर्भात काही आश्वासनं दिली गेली, परंतु तो टोल आजही चालू आहे. तर ते तुम्ही त्या संदर्भात काही आश्वासन देणार का? माझं स्पष्ट मत आहे की MSRDCनी ठाणेकरांना जो भुर्दंड आज मुलुंड टोल नाक्याला लागतो किंवा बागळे इस्टेटमधनं आपण जेव्हा LBSनी जातो तेव्हा लागतो, हा ठाणेकरांचा टोल माफ झाला पाहिजे. आपण खास करून 2014 साली युतीने फार मोठी खोटी स्वप्न दाखवली की आम्ही जर राज्यात आलो, केंद्रात आलो, तो टोल माफ होईल, पण तो टोल माफ ते करू शकले नाहीत. त्यानंतर दुर्दैवाने ठाण्याचे पालकमंत्रीच MSRDCचे मंत्री आहेत. येल्लो लाईन त्यांनी सकाळच्या वेळेला एक मारली होती की येल्लो लाईनच्या मागे जर ट्रॅफिक गेला तर टोल ऑपरेटर फ्री सोडेल. ते देखील त्यांनी जारी केलेले अध्यादेश प्रायव्हेट टोल ऑपरेटर मानत नाही. माझं स्पष्ट मत आहे की ठाणेकरांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे आणि येणाऱ्या सरकारची ती जबाबदारी असली पाहिजे. ही निवडणूक यावेळेला खूप आव्हानात्मक आहे. म्हणजे ह्या लोकसभा मतदारसंघात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 3 भारतीय जनता पक्षाकडे आहेत, 2 शिवसेनेकडे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त 1 आहे. त्यामुळे 5 विरुद्ध 1 अशी एकूण परिस्थिती असताना तुम्हाला ही निवडणूक कितपत आव्हानात्मक होणार आहे? आणि प्रत्येक निवडणूक हे आव्हान असतं. 5 वर्षामध्ये यांनी लोकांच्या एक्सपेक्टेशन्स एवढ्या वाढवून ठेवल्या होत्या की त्यातले 10%ही फुलफिल हे सरकार आजचं करू शकलं नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, भ्रमनिरास आहे. 2014मधील विधानसभेचा किंवा लोकसभेचे पॅरामीटर्स लावून या निवडणुकीकडे आपल्याला बघता येणार नाही. या निवडणुकीमध्ये लोक विचार करतील. आर्थिक विषय आहेत. 2 कोटी रोजगाराचं काय झालं? नोटबंदीमुळे छोटे मध्यम व्यापाऱ्यांचं कंबरडं तुटलं, त्याचं काय झालं? GSTच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये प्रचंड म्हणजे 5% 28% यांनी स्लॅब आणली. 100पेक्षा जास्त अमेंडमेंट्स आणून तो टॅक्स स्लॅब रोज हे चेंज करत राहिले. शेतकऱ्यांना आजही MSP मिळत नाही आहे. महागाई यांनी सांगितलं होतं आम्ही कंट्रोल करू शकले नाहीत. गॅसचा रेट 350 पावणे 400पर्यंत 900 रुपयापर्यंत गेला. डिझेल, LPG, पेट्रोल ह्याचे भाव हे कंट्रोल करू शकले नाहीत. त्यामुळे प्रत्येक आर्थिक निकषावर हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. लोकांमध्ये तो रोष आहे आणि मतपेटीद्वारा म्हणजे EVMद्वारा तो रोष व्यक्त होईल. ही निवडणूक आव्हानात्मक असली तरी इम्पॉसिबल नाही, कारण इम्पॉसिबल ऑल्सो सेज आय एम पॉसिबल. एक प्रश्न असा आपण आहे की शिवसेनेत तुम्ही होतात, त्यामुळे शिवसेनेची निवडणूक लढवण्याची पद्धत, त्यांचं संपूर्णपणे नेटवर्किंग जे आहे, दुर्दैवाने असं झालेलं आहे की गेल्या 5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक भारतीय जनता पक्षात गेले. त्यामुळे महापालिका तिथली जी त्यांची राष्ट्रवादीची ताकद होती किंवा शहरातली जी ताकद होती ती कुठेतरी संघटना खिळखिळी झालेली आहे, कुठेतरी दुबळी झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला हे आव्हान जे आहे ते आणखीन कठीण वाटत नाही आहे? नाही, मला असं वाटत नाही की 2016 साली माझ्यावर आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आणि तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, जिल्ह्यातील प्रभारी गणेश नाईक साहेब आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी ठाणे शहराची शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ठाणे शहरातील 2.5 विधानसभेतून चांगलं मतदान होईल हा विश्वास मला आहे. आपण म्हणालात की शिवसेनेच्या खासदारांनी काहीच काम केलं नाही, परंतु त्यांनी अशा पद्धतीचा एक दावा केलेला आहे की ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान जे नवीन रेल्वे स्टेशन होणार आहे ते त्यांच्या प्रयत्नातनं होत आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? एक्सटेंडेड ठाणा स्टेशनची मूळ संकल्पना माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे यांनी 2002 साली मांडली. खासदार सांगतात, सत्ताधारी शिवसेना सांगते, भाजप सांगते की हे काम झालेलं आहे. माझं ठाणे वैभवच्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की ती जागा हस्तांतरित झाल्याचं पत्र त्यांनी दाखवावं. आजही वैद्यकीय विभागाने ती जागा हस्तांतरित केलेली नाही. त्या जागा हस्तांतरितच्या बाबतीमध्ये TDR द्यायचा का पैसे द्यायचे याबाबतचा तोडगा निघालेला नाही. पालकमंत्र्यांकडेच आरोग्य विभाग होता, किंबहुना त्याच्या आधी डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडेच शिवसेनेकडेच ते खातं होतं. नंतर एकनाथ शिंदे साहेबांकडे हे खातं आहे. राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आहे. केंद्रामध्ये पियुष गोयल यांच्या आधी सुरेश प्रभू हे मंत्री होते.
तरी हे काम करू शकले नाहीत. याच्यापेक्षा ठाण्याचं दुर्दैव काय असू शकेल? एक्सटेंडेड ठाणा स्टेशनचं केवळ फ्लेक्स लावून हे झालं म्हणून सांगतात आणि ठाणेकर जनतेची दिशाभूल करत आहेत. जे आपलं ठाणं जे आहे त्याच्याबद्दल लोकांना प्रचंड आदर आहे, अभिमान वाटतो. परंतु अर्ध्या तासात मुंबईहून ठाण्यात येणारी लोक त्यानंतर आपल्या घरी जायला त्यांना 2 तास लागतात आणि ती डोकेदुखी कोपरीचा पूल. त्या कोपरीच्या पुलासंदर्भात नेमकं काय झालेलं आहे आणि मग तुम्ही खासदार म्हणून निवडून आला, तुम्ही काय करणार आहात? 2008 साली एक दुर्घटना झाली होती की कोपरी ब्रिजला लागून ठाणा ईस्टला जो ब्रिजचं काम बंद पडलं होतं ते गर्डर पडून एका मोटरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या ब्रिजचं काम डॉक्टर संजीव नाईक यांनी पूर्ण केलं आणि मी आणि संजीव नाईक साहेबांनी 2012-13मध्ये हा कोपरी ब्रिज याला लेफ्ट आणि राईटला 2-2 लेन्स एक्सटेंडेड झाल्या पाहिजेत आणि 90 कोटीचा तो प्रकल्प होता. त्याच्यामध्येही माझी आग्रही भूमिका होती की आत्ता असलेल्या एक्झिस्टिंग कोपरी ब्रिजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला BMCची पाण्याची पाईपलाईन आहे, तर रेल्वे ट्रॅकच्या खालनं सबवे करून ती पाईपलाईन जर शिफ्ट केली तर अधिक मोठा कोपरी ब्रिज करता येईल. पण दुर्दैवाने 2012 नंतर 2014ला जेव्हा नवीन सरकार आलं तसे काही प्रयत्न झाले नाहीत. 90 कोटीला सँक्शन झालेला ब्रिज वर्क ऑर्डर 2018, माझ्या मते मे 2018ला मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं. 90 कोटीचा ब्रिज 258 कोटीवर गेला आणि आजही ब्रिजचं काम अत्यंत धीम्या गतीने चालू आहे. मी ठाणेकरांना आश्वस्त करू इच्छितो की खासदार म्हणून आपण आशीर्वाद दिल्यानंतर या ब्रिजचं काम स्टिप्युलेटेड म्हणजे 2021पर्यंत दोन्ही 2-2 लेन्सचे बायलेन्स बाजूला आणि 2024च्या आत मूळ 65 मीटर लांबीचा 4 लेनचा ब्रिज हा पूर्ण करीन, हा विश्वास मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या ठाणे वैभवच्या माध्यमातून ठाणेकरांना देतो. मला असं वाटतं की आपण आनंद परांजपे यांनी जी काही मतं मांडली, ज्यांची भूमिका मांडली आणि अतिशय दिलखुलासपणे त्यांनी आपल्याशी बातचीत केली, त्याबद्दल आपण खरं म्हटलं तर त्यांचे आभारी आहोत. आणि आपल्याला या निवडणुकीत ठाणे वैभव यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा.